आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं अरे देव ठरील तसं राहायचं. एक दिवस जायचं. ते कशाला कटेवर हात आहे राजाचा रंक रंकाचा. एका वाक्यात सांगू, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. नीट आहे का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, जटायू रामाच्या मांडीवर मेला. काय देवाचा न्याय आहे? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. आता जटायू आहे पक्षी आणि आहे देवाचा बाप. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर, फडफडणारा पक्षी देवाच्या मांडीवर. उलटे फिरा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. घमेंड कमी करा. घमेंड 100 पोर होती धृतराष्ट्राला. ती काही दुबळी पार्टी नव्हती. 100 पोर होती. पण मरायच्या टायमाला त्यालाही दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हो, जीवनात एक दिवस हसायचा येईल, एक दिवस रडायचा येईल. उताटेलपणा करू नका. मोटरसायकल चालला, कुत्र्याला लाथ आणतो तो. त्याचा बाप पिसळेल होता. इडी आवलाद नाही. वन साइड भांग पाडी ते बघला तर गोचिड आहे. काय आला पाहिजे मला. एका वाक्यात उदाहरण सांगतो, पुढे सरकवतो अभंगाच्या. ज्ञानदेव आहे, देव ज्ञान आहे. फायनल झालंय. पुन्हा वळवळ करायची नाही. चिंता करायचं काही कारण नाही. तो देव ठरेल तसं राहायचं. त्याच्या हातात आलं तर तो काही करील. फक्त संतांनी आणि देवाने सांगितलेले नियम पाळा. वाईट होणारच नाही. काल काय झालं आठवू नका. उद्याचा विचार करू नका. पण आज चांगलं वागा. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला. ती काही दुबळी पार्टी नव्हती. त्याला हात जोडून कृष्ण सांगत होता, 5 गावं घेऊन मिटून टाक. फुगीर लई नमुनेवारी मिळालं आणि पाहता काय माहिती. हात जोडून कृष्ण सांगत होता, 5 गावं घे आणि मिटून टाक. भांडणं करण्यात मजा. तो आंधळा म्हणला, 5 गावं? सुईच्या टोकावर एवढी माळेल देणार नाही तर गावाची काय भाषा करतो तू? मेवणा आहे माझा, पण चुलत मेवणा आहे. तुम्ही त्यांची जिरवणार. होऊन दे कृष्ण म्हणला. झाली अशी झाली. 100 पोरं मेली. दुसऱ्याच्या घरची भाकरी खायची पाळी आली. आणि कोणच्या खाल्या? ज्यांची दुश्मनी त्यांच्या खाल्या. आणि आत्यांच्या घरी जेवायला होता पठ्ठ्या. आणि त्यांच्यामध्ये 5 जण भावते. कठीण होते ते. कोण? पांडव. त्यातला एक गडी नंगाट होता, भीम. तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आणि जी हळूच बोलतात लफडच डेंजर मंडळी. हा भीमगडी डोक्यात कमी, तब्येतीत जास्त. यानं दिवस नाही उगून दिला तर ते आंधळं गाठवलं. आता ऐका बारीक. त्यानं त्याला डायरेक्ट सांगितलं, ऐक आंधळ्या, ऐक. तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? अरे माझ्या घरातलं जे अन्न खातो तू ते आम्हाला दिलेल्या तळतळाटाच आहे. तुला कधी लकलाभ होणार नाही. ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो माझा रडायचा होता. आज माझा दिवस हसायचा आहे, तुझा दिवस रडायचा आहे. ऐक, विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले, नाक्षाग्रात तुम्ही आम्हाला जाळलं. अरे आमची बायको तुम्ही 100 जणांनी ओढीत आणली तर ती एकटी रडत होती. अरे ती एकटी जेव्हा रडत होती तेव्हा तुम्ही 100 जण हसत होते रे. आमची बायको रडत होती तेव्हा तुम्ही हसत होते. ती देवाला म्हणत होती मला वाचवा, तेव्हा तुम्ही तिचे केस धरून ओढीत होते. ऐक, आज तू माझ्या घरातलं अन्न खातो, तुला लकलाभ होणार नाही, ध्यानात ठेव. आणि तुझे 100 पोरं म्या मारलेत एकट्यानं, न पाचता. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते. आता आलं एवढ्यात. लाव त्याला घोडा, घे बारगड्या मोडून. फक्त त्या भीमाने एक वाक्य सांगितलं, तुला माझ्या घरातलं अन्न तर लकलाभ होणार नाही,
तू 100 पोरं म्या मारल्यात आणि म्हातारा जेवाय बसला का भीमी यायचा आणि त्याला म्हणायचं आंधळ्या थोरला पोऱ्या म्या मारला का आला बाप जेवलो ते म्हाताराच वाळलं खाऊनच देईना हा गडी त्याला वाळून गेलं ते बसलेले माणसं लई बारीक ऐका मोबाईलांमध्ये उदाहरणं घेऊन जाण रोज घरी ऐकायचा आपल्या कीर्तनातली उदाहरणं म्हणजे तुमच्या माझ्या घरातली आहेत हो ऐका नीट तो भीम त्याला सांगितलं वाळलं म्हातारं ते युधिष्ठिरानं त्याला विचारलं दादा काय भानगड आहे रडला धृतराष्ट्र काय बोलायचंय महाराज भारताचा सम्राट धृतराष्ट्र रडला आणि काय म्हणलं माहिती राज्य गेलंय माझं मी रडलो नाही पोरं गेलेत माझी मी रडलो नाही पण आज मला जेवताना भीम बोलतो तेवढं बंद करा हो मला अन्नच नाही हो खाऊनच येत नाही हा भीम मी जेवायला बसलं का येतोय दम देतोय काय करायचं वाळून गेला म्हातारा युधिष्ठिरानं त्याला विचारलं दादा काय भानगडे रडला धृतराष्ट्र मग भीमानं जाऊन सांगितलं युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का तो डोक्यात कमी होता त्यानं असा अर्थ लावला जेवताना बोलायचं नाही जेवायच्या अगोदर 10 मिनिटं पण म्हातारं सोडायचं नाही त्याच्या डोक्यात खटकी होती कारण यांनी त्यांना त्रासही तेवढा दिला होता दिवस उगून नाही दिला त्या भीमानं त्या आंधळं गाठवलं का रे आमच्या घरात मारामाऱ्या लावतो अरे तो म्हणला अन्नच नाही तर मारामाऱ्या लावायचा काय सबंध पटणार नाही तुम्हाला बसणाऱ्या माणसांना पण भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला काय वाईट दिवस येतात महाराज माणसावर भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला महाराज पोटात अन्नाचा कण नाही डोळ्यानं दिसत नाही अंगाला धृतराष्ट्र अरण्यात गेला महाराज आणि खड्डा आला म्हणून धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली आणि धृतराष्ट्र जमिनीवर पडला अंधाला धृतराष्ट्र उठायला गेला त्याला आधार नव्हता म्हणून त्याला झाडाला हात लावला आणि धृतराष्ट्र उभा राहायला गेला तर महाराज धृतराष्ट्र इतका पापी होता की त्या झाडाला सुद्धा आग लागली चटका बसला धृतराष्ट्राला धृतराष्ट्रानं दुसऱ्या झाडाला हात लावला भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला हा जगाचा इतिहास काय बोलायचंय तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देव आला आणि भारताचा सम्राट जळून मेला घमेंड कमी करा 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो तुझ्याकडे किती पैसे आहेत तू काय 15 जी प्याला म्हणजे काय राष्ट्रपती झालाय ए याडपटा मागून की चड्डी फाटेल फाडून टाकेल मग ही कोण शिवेल हो 105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं 105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं आणि ते दुष्काळात भरलं पाऊस पाऊ कोरडा ओला आता झालाय कारण तेव्हा दुष्काळ कोणता होता अहो पाऊस आपल्याला ऑक्टोबर मध्ये झालाय त्याच्या अगोदर काय होतं आपल्याकडे पण तेव्हाच ती धरणं घमेंड कमी करा अभंगातला दुसरा मुद्दा संपला आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतोय आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं लग्नाला पाहिजे का नको नको बाव पहिलंच वहीन बायका मिळानं बायका 35-35 झालेत काही 35 40 10 राहिले मरायला जोडीदाराचे ऑपरेशन झाले हा पट्ट्या तसाच 42 पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या मग त्या पुरीच्या बापानं पोर पाहिलं ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला आलता आता लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही जवळजवळ राहिले भंग भंग भंग
बायको नाही. आता जवळजवळ तुमचा विषय आता बायका लोक दुसरीकडून आणतात. परभणी, वाशिम, ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला का काल. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे भाऊ. मी मरल ना महाराज, मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे ध्यानात ठेवा. कारण आपलं कीर्तन कानाला थोडं वाईट आहे, वाईट आहे पण सत्य आहे. आणि ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्या सत्य आहे. थोडं वाईट आहे पण सत्य आहे. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, पाया पडतो तुमच्या, ऐकाल. पोरांनो आता व्यवसायाकडे वळा आणि पोटाचा प्रश्न सोडवा. पोटाचा प्रश्न सोडवा. एक वाक्य सांगा पोरांनो. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या हॉटेलमध्ये जमिनीचे मालक वेटर आहेत. ज्यांनी जमिनी विकल्या ते आज वेटर आहेत आणि जे घेतले ते शेट आहेत. नाहीत. केरळवरून भावा भरायला पोरगा आलंय, इतकंच आहे, इतकंच आहे. हायवेच्या कडेला पेट्रोल पंपच्या शेजारी खुली झोपत आहे. 2:30 वाजता जा, रात्री हवा भरून देत आहे. त्यानं हायवेला गुंठाभर जमीन घेतली. रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन ऐकल्या. तुम्हाला वाईट वाटेल पोरांनो, पण इथून पुढच्या काळात जगणं आपलं अवघड आहे. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे. नुसत्या शेतीवर उपजीविका आता होणार नाही, त्याला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे. का? बारीक वाक्य सांगा. शेतकऱ्याला कोणाची गरज नाही, तो सगळ्यांचा बाप आहे. फक्त प्रॉब्लेम 2 झालेत. शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही आणि त्याने पिकवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही. या 2 गोष्टी त्याला जर आल्या तर तो कोणाला रामरामच घालू शकत. त्याला काय गरज आहे? फक्त प्रॉब्लेम असा झालाय, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात गेलं रे, म्हणून तो शांत झाला. बिचाऱ्याला 6 वर्ष नव्हतं, यंदा आलं, हातातून गेलं. दुष्काळ बिष्काळ काय, नोकरीवाल्यांना दुष्काळ आहे काय नाही. 1 महिना पगार लेट झालं तर संप करतात. काय खावा आम्या, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. आज 6 वर्ष शेतकऱ्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत तरी माणसं ठणठणीत आहेत. 1 रुपयानं दुधाचा भाव वाढला तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी आपटी. ती दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? अगं तो नवरा पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते तर पार त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेवाय बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाकीत राहा बाया, अजून लई घाण वास येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. इतकी घाण कशी काय पिता तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला आणि पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, पाणी टाका. सावध व्हा. पण एक दिवस ध्यानात ठेवा महाराज, कोणाच्याही कष्टाला एक दिवस फळ आल्याशिवाय येणारच. हे बा, छोटा व्यवसाय करा, फक्त नीतीनं करा, एक दिवस आपण मोठे होणार. पखवाज वाजवायची प्रॅक्टिस हळूहळू करा, एक दिवस लोक तुमच्या पाया पडणार. कीर्तनाचा अभ्यास थोडा थोडा करा, एक दिवस तुम्हाला मानणार. पण सातत्यानं करा. जाऊ द्या पोरांनो, व्यवसायाकडे वळा. गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला. पण शेतकऱ्याला एक वाक्य पाया पडून सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. नुसत्या शेतीवर हे सूत्र बसणार नाही. मुलांचे ॲडमिशन, शाळा, दवाखाने, लग्न या गोष्टी शेतीवर जमणार नाही. काय मत आहे तुमचं? किराणा आणि भाजीपाला या 2 गोष्टी तरी शेतीवर न करता सुटल्या पाहिजे. काय करा तुम्ही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. काय हरकत काय? म्हशी बाजारानं 150 रुपये म्हैस आहे. 150 आणि 9 याला वस्तारा फिरवायचा आहे. इकडून 4 आणि इकडून 4 आणि शिपीवर 1, 9. हा विनोद नाही महाराज, मी स्वतः शेतकरी आहे आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज मरू दे, उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का महाराज.
पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. थोडं कानाला वाईट आहे पण खरं आहे. पोरांनो, संध्या गेल्यात, नोकरी मिळणार नाही. तुम्ही तो नाद विषय जवळजवळ सोडून द्या. तुम्ही विनोद नाही, आज व्यावसायिक माणसं सुखी आहेत. हे बा, एक दिवस थोडा नफा होईल, एक दिवस होणार नाही. जीवनामध्ये चढ उतार चालूच राहणार. हे बा, पौर्णिमा आहे पूर्ण चंद्र आहे, आमुष्य आहे पूर्ण अंधार आहे. काय सगळे दिवस आपले नाहीत. एक दिवस चांगलं राहील, एक दिवस चंद्राला सुद्धा ग्रहण आहे. एक दिवस 500 रुपये घालला होईल, एक दिवस होणारच नाही. नाही ना होते ते 500 जपून वापरले तर 4 दिवस निघतात ना. पण इथून पुढच्या काळात शेती ही निसर्गावर अवलंबून राहिल्यामुळं शेतीची शाश्वत गॅरंटी राहिली नाही. नोकऱ्या कुठं द्यायच्या तुम्हाला? तुम्ही नुसते शिकतच राहिले. कवर शिकता तुम्ही? बरं, कुठं द्यायच्या नोकऱ्या? शिका तुम्ही, कुठं द्यायच्या नोकऱ्या? नोकरीला जागा सांगा ना मला, कुठं लागत तुला नोकरी? 13 पोलीस भरायचे तर 2300 पोरं हजर झालते. 25 गुरुजी भरायचे तर 9,500 DED वालेत अर्ज भरून. तुम्हाला न्यायचं कुठं नक्की? ST महामंडळाने जर ड्रायव्हर भरतीची जाहिरात काढली ना, जागा 100च भरायच्या आहेत, किमान 10,000 अर्ज आहेत. तुम्ही कुठं द्यायचे ना? तुम्ही तो नाद सोडून द्या. बरं, शिकता कवर? 35चे झाले, तुम्ही शिकता कवर? बरं, आता तुम्ही काय जुन्या म्हाताऱ्यांसारखे 80-85 वर्ष जगू शकत नाही. लईत लय आपली गेम आहे ना तुमची माझी 50-55. 55ला तर प्रथम पुण्यस्मरण. आपण जर 16 वर्षी क्वाटरी आणतोय, 17ला जर आपले गोवे खाऊन थोबाडं सडलेत, आपण सीमेवर लढायच्या लायकीचे राहिलोय का? राहिलोय का? अरे सीमेवर पोरग कुणाचं लढत आहे? ज्याची आई शेळ्यावरती, ज्याचा बाप कापूस इच्छितो, त्याचा पोरा सीमेवर आहे. सीमेवर श्रीमंताची पोरं नाहीत, व्यावसायिकांची पोरं नाहीत. मग सीमेवर पोरग कुणाचं आहे? ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसून शेळ्या वळते, ज्याचा बाप म्हशी वळतो मजुरी करतो, त्याचा पोरा सीमेवर रायफल घेऊन देश राखतो.